प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला। ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत राबविण्यात येणारे हे अभियान 31 डिसेंबर 2025 पर्यंत सुरू राहणार आहे। या अभियानाचा मुख्य हेतू ग्रामपंचायतींना सक्षम करणे, शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे आणि गावांचा शाश्वत विकास घडवणे हा आहे। या माध्यमातून पाणी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रस्ते यांसारख्या मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावण्यावर भर दिला जाणार आहे। सुशासनयुक्त पंचायत, गाव पातळीवरील संस्था सक्षमीकरण, लोकसहभाग व श्रमदानातून लोकचळवळ निर्माण करणे, जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव, मनरेगा व इतर योजनांची अभिसरण, उपजीविका विकास, सामाजिक न्याय अभियान असे या अभियानातील 7 घटक असून लोकसहभागाच्या माध्यमातून गावांचा विकास साधला जाणार आहे। लोकसहभागाच्या माध्यमातून या अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यात येणार असून राज्य व जिल्हा स्तरावर बहुस्तरीय पुरस्कार प्रणालीद्वारे ग्रामपंचायतींना प्रोत्साहन दिले जाणार आहे। नाशिक जिल्ह्यातील साडगाव गावात देखील हा उपक्रम आजपासून सुरू झालाय। यावेळी गाव स्वच्छता मोहीम राबवून ग्रामसभा घेण्यात आली आहे। ग्रामपंचायतीसाठी बहुस्तरीय पुरस्कार प्रणाली लागू करण्यात आली असून तालुकास्तरीय पातळीवर 5 ते 15 लाख रुपयांपर्यंतचे पुरस्कार मिळणार आहे। यासाठी पूर्ण गाव सज्ज झाले असून ग्रामपंचायतीमध्ये सकारात्मक स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले। गावांच्या प्रगतीसाठी या अभियानाचा मोठा हातभार लागेल आणि लोकसहभागामुळेच गावांचा सर्वांगीण विकास साध्य होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सरपंच सुरेश पारधी, उपसरपंच नाना पारधी, ग्रामसेवक शैला बत्तीसे यांसह ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी श्रीमती शैला यशवंत बत्तीसे, ग्रामपंचायत अधिकारी साडगाव। आपल्याकडे राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान महाराष्ट्र शासनाचा निर्णय आलेला आहे 6 ऑगस्ट 2025 ला। त्या योजनेअंतर्गत गावांमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत आपल्याला राबवायचे। या कालावधीमध्ये सुशासनयुक्त पंचायत, सक्षम पंचायत, जलसमृद्ध व स्वच्छ हरित गाव निर्माण करणे, मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण करणे, गाव पातळीवर संस्था सक्षमीकरण करणे, उपजीविका विकास, सामाजिक न्याय आणि लोकसहभाग श्रमदानाच्या माध्यमातून लोकचळवळ निर्माण करणे या घटकांवर आधारित आणि गुणांकांवर आधारित सदर अभियान राबवण्यात येणार आहे। अभियानासाठी सर्व राज्यामधून ग्रामपंचायतींना सहभाग घेण्याबाबतचे माननीय मुख्यमंत्र्यांचे आदेश असून ग्रामपंचायत साडगाव सुद्धा या योजनेत सहभाग घेत आहे। तरी राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याबाबत साडगाव येथे जनजागृती करण्यात आली आहे। ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्याध्यापक, शिक्षक, सर्व शासकीय कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, मोबिलायझर, बचत गटाचे महिला, अध्यक्ष, सचिव सर्वांचं सहकार्य मिळत असून ग्रामसभा पण मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती असल्याने सदर अभियान ग्रामपंचायत साडगाव मार्फत उत्साहाने सुरुवात केली जाणार आहे आणि जास्तीत जास्त बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत साडगाव करणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।